वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत जुन्या साचलेल्या कचऱ्याच्या जैव खाणकाम म्हणजेच बायोमायनिंग प्रकल्पात तब्बल 64 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी मेसर्स साई युटिलिटी कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीवर अखेर अधिकृतरित्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची सविस्तर माहिती महासभेमध्ये पुराव्यांसह मांडली होती आणि संबंधितांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता। त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि त्यांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेतील खुलाशानंतर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिलेल्या कठोर निर्देशानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या गुन्ह्याबाबत उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार बोळिंज पोलीस ठाण्यात 27 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:02 हा गुन्हा नोंद क्रमांक 474/2026 दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र हरेश्वर नाईक यांनी शासनाच्या वतीने ही फिर्याद दिली आहे। या प्रकरणी मेसर्स साई युटिलिटी कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे कंत्राटदार हिंदकुमार श्रीकांत यादव वयवर्ष 58 राहणार नालासोपारा पूर्व आणि पुण्याचे कंत्राटदार हजरुद्दीन बशीर सय्यद यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे। आरोपींनी कचऱ्यापासून बनवलेले इंधन प्रत्यक्ष सिमेंट कंपनीला न देता ते दिल्याची खोटी आणि बनावट कागदपत्रे महानगरपालिकेत सादर करून दिशाभूल केली आणि शासनाची फसवणूक केली असा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(5), 316(2), 318(3), 336(3), 340(2), 212 आणि 35 अन्वये हा फौजदारी पात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घोटाळ्याची कार्यपद्धती अत्यंत हास्यास्पद आणि तितकीच गंभीर फसवणूक करणारी असल्याचे समोर आले आहे। कंत्राटदाराने कचऱ्यापासून बनवलेले इंधन तालमिया आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या नामांकित कंपन्यांना पुरवल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर केली होते। धक्कादायक बाब म्हणजे हे इंधन वाहून नेण्यासाठी चक्क दुचाकी आणि चारचाकी प्रवासी वाहनांचा वापर दाखवण्यात आला होता। यात होंडा युनिकॉर्न दुचाकी, मारुती सुझुकी डिझायर, टाटा इंडिका, अकलूजमधील पॉवर टिलर आणि टाटा एस चिप यांसारख्या अत्यंत छोट्या वाहनांमधून प्रत्येकी 26 ते 27 टन इंधन वाहून नेल्याचे खोटे दाखवण्यात आले। तसेच महानगरपालिकेने या प्रमाणपत्रांच्या फेर तपासणीसाठी पत्र पाठवले असता कंत्राटदाराने बनावट इलेक्ट्रॉनिक पत्ता वापरून हे प्रमाणपत्र योग्य असल्याचे भासवून थेट तोतयागिरी केली होती। याशिवाय डिसेंबर 2023 मध्ये प्रति टन 835 रुपये दराने मिळालेल्या या कामात कंत्राटदाराने महानगरपालिकेच्या सल्लागार संस्थेसोबत संगनमत करून खोट्या घनता अहवालाच्या आधारे तब्बल 39 कोटी रुपये लाटले आहेत। एप्रिल 2024 मध्ये कचऱ्याची घनता 340 किलो प्रति घनमीटर होती। ती नैसर्गिकरित्या वाढून 16 जानेवारी 2026 रोजी 840 किलो प्रति घनमीटर झाल्याचे दाखवून केवळ नैसर्गिक अभिक्रियेमुळे कमी झालेल्या आकारमानाची खोटी बिले प्रमाणित करण्यात आली। तसेच कचरा वर्गीकरण प्रकल्पाच्या नावाखाली नैसर्गिक डोंगराचे खोदकाम करून सुमारे 17,000 ब्रास दगडाचे बेकायदा उत्खनन करून परस्पर विक्री करण्यात आली, ज्यातून पालिकेकडून 4,09,00,000 रुपये दुहेरी उकळण्यात आले आहे। या गंभीर नियमभंगामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सुमारे 12 कोटी रुपयांचा दंडही महानगरपालिकेला नाहक सहन करावा लागला आहे। या गैरव्यवहाराची पाळेमुळे जुन्या वैज्ञानिक भूभराव प्रकल्पापर्यंत पोहोचतात। सन 2015 ते 2017 दरम्यान खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आलेल्या या प्रकल्पात कोणतीही प्रक्रिया न करता तब्बल 24,62,00,000 रुपयांची देयके अदा करून मोठा अपहार करण्यात आला होता, ज्यावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनीही 24,64,00,000 रुपये वाया गेल्याचा ठपका ठेवला होता। IIT पवईने मे 2017 मध्ये दिलेल्या अहवालातील त्रुटींकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ व हरित लवादाने दरमहा 20 लाख रुपयांचा दंड आकारलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणातील सर्व देयकांचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण करून खोट्या देयकांमधील रक्कम तत्काळ वसूल करावी, तसेच या अपहार प्रकरणात सहभागी असलेल्या पालिका अधिकारी व सल्लागार कंपनीविरोधातही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केली आहे। तर या FIR मध्ये काय आहे ते आपण पाहूयात। वसई विरार महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र हरेश्वर नाईक यांनी बोळिंज पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून मेसर्स साई युटिलिटी कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक हिंदकुमार श्रीकांत यादव आणि सब कॉन्ट्रॅक्टर अजरुद्दीन बशीर सय्यद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकेने 15 डिसेंबर 2023 रोजी साई युटिलिटीला भोयदापाडा कोखिवरे येथील क्षेपणभूमीवरील 15 लाख घनमीटर साचलेल्या जुन्या कचऱ्यावर आणि दैनंदिन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे कंत्राट दिले होते। या प्रक्रियेतून निर्माण होणारे RDF भारतातील अधिकृत सिमेंट कंपन्यांना देणे आणि त्याची माहिती मनपाला सादर करणे या कंत्राटानुसार ठेकेदारावर बंधनकारक होते।
या कामाची पूर्तता केल्याचे दाखवण्यासाठी ठेकेदारांनी दालमिया सिमेंट चंद्रपूर आणि आदित्य बिर्ला अल्ट्राटेक सिमेंट राजस्थान या कंपन्यांना आरडीएफ पुरवल्याचे सांगून त्याबाबतची अनेक प्रमाणपत्रे महानगरपालिकेकडे सादर केली होती. परंतु मे 2026 मध्ये या प्रमाणपत्राबाबत संशय व्यक्त करणारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने संबंधित सिमेंट कंपन्यांशी ईमेलद्वारे संपर्क साधून पडताळणी केली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. आदित्य बिर्ला अल्ट्राटेक सिमेंटने स्पष्ट केले की त्यांनी साई युटिलिटीला केवळ 500 मेट्रिक टन आरडीएफची परचेस ऑर्डर दिली होती. त्यामुळे 50,000 मेट्रिक टन आरडीएफ पुरवल्याचे कागदपत्रे पूर्णपणे बनावट आहेत. तसेच दालमिया सिमेंटनेही साई युटिलिटीला आरडीएफ बाबत असे कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याचा खुलासा केला आहे. या दोन्ही आरोपींनी आपापसात संगनमत करून बनावट आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे महानगरपालिकेची दिशाभूल केली आणि तब्बल 37,63,73,510 रुपयांची बिले मंजूर करून घेत शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याबद्दल भारतीय न्याय संहितेचे 2023चे कलम 212, 3.5, 316.2, 316.5, 318.3, 336 आणि 340.2 यान्वये 27 ऑगस्ट 2026 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.